नमस्कार. अमर मराठी या उपक्रमाच्या अंतर्गत आपण मराठी भाषेतील म्हणी कशा तयार झाल्या, वाक्प्रचार कसे तयार झाले, म्हणजेच त्यांची पूर्वपीठिका काय आहे हे बघत असतो. तर आजची म्हण आहे भरवशाच्या म्हशीला टोणगा. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर आपण विसंबून राहिलेलो असतो. ती व्यक्ती आपलं अमुक एक काम नक्की करणार आहे असा आपल्याला विश्वास असतो आणि नेमकं काय होतं, ती व्यक्ती विश्वासघात करते की तिच्याच्याने कोणत्याही कारणामुळे ते काम होत नाही आणि आपण तोंडघशी पडतो, अपेक्षाभंग होतो, हे आपल्याला निराशा येते. त्यावेळेला ही म्हण वापरली जाते की भरवशाच्या म्हशीला टोणगा. आता ही म्हण कशी तयार झाली असावी? सोपं आहे. माणसं ज्या वेळेला वेगवेगळे प्राणी पाळतात तेव्हा त्यांचा काहीतरी उपयोग होणार असतो, म्हणून ते प्राणी पाळले जातात. कोणकोणते प्राणी पाळतो आपण? आपण म्हणजे सर्वसाधारणपणे लोक गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी, कुत्रा वगैरे वगैरे. तर या प्रत्येक प्राण्याचा काही ना काहीतरी फायदा आहे. कुत्रा काय घराची राखण करतो, गाय दूध देते, म्हैस दूध देते, बैल गाडीला जुंपता येतो. पण रेडा असा प्राणी आहे की त्याचा कुठलाच उपयोग होत नाही. आता ज्या वेळेला म्हैस गाभण असते त्यावेळेला तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे जुनी जाणती लोक हे सांगू शकतात की त्या म्हशीला जे आता रेडकू होणार आहे ते वगार आहे का टोणगा आहे, म्हणजे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. आणि असं त्यांनी सांगितलेलं असतं तिच्या वैशिष्ट्यांमुळे की हिला म्हैसच होणार आहे किंवा हिला वगारच होणार आहे. आता घरात अजून एक म्हैस येणार, ती मोठी होणार आणि भरपूर दूध देणार. पण होतं काय? होतो हिला नेमका टोणगा आणि तो पुढे काही दूध देण्याची शक्यताच नसते. त्यामुळे पदरी निराशा येते. तर ही पूर्वपीठिका आहे भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीची.